नमस्कार. मी डॉक्टर सुशील मंत्री जळगाव. मी BHMS आणि CCMP फ्रॉम GMC जळगाव फर्स्ट बॅचचा स्टुडंट. जब शान हो विरासत की तो पहचान बने भंगाळे गोल्ड. सर्वप्रथम मी नागरिकांना आवाहन करेल की कुठल्या खाजगी वैद्यकीय संस्थेच्या संघटनेने जो हा काही बेकायदेशीर असंविधानिक संप पुकारलेला आहे, या संपाला कोणत्याही नागरिकांनी, महाराष्ट्राच्या माझ्या तमाम नागरिकांनी न घाबरता, न विचलित होता या संपाला जास्त महत्त्व देऊ नये. कारण तुमच्या घराजवळील जो आयुष डॉक्टर आहे, महाराष्ट्रातील माझे तमाम आयुष बांधव, मग ते BMS असतील, BHMS असतील, BUMS असतील, आपण घराजवळील आयुष डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची फाईल त्यांना दाखवावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, आयुष डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि 2-3 दिवसासाठी तुम्हाला ते तोडगा देतील. तसेच माझे वरिष्ठ डॉक्टर बांधवांना माझं नम्र आव्हान आहे की रोजच्या या कर्मभूमीत मी रोज दैनंदिन व्यवसायात प्रॅक्टिस करत असताना मला तुमचा रोज सल्ला, मसलत आणि मदत देखील घ्यावी लागते. या 2 दिवसाच्या संपानंतर पुन्हा याच कर्मभूमीत आपण एकत्र काम करणार आहोत. मला नाही वाटत की आपल्यात काही मतभेद आहेत किंवा काही आपल्यात व्यक्तिशः काही भेदभाव आहे. मला असं वाटतं की मुंबई, ठाणे आणि पुणे येथील या काही खाजगी वैद्यकीय संस्थेच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ह्या जो काही वाद आणि तणाव या दोन्ही पॅथींमध्ये निर्माण केलेला आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. निश्चितच आपण वरिष्ठ आहात, मोठे डॉक्टर आहात. तुमचा सल्ला आमच्यासाठी नेहमीच हा आदरणीय आहे आणि आम्ही तो वेळोवेळी तुमच्याकडून घेत असतो, त्याबद्दल कुठलाही दुमत नाही. परंतु ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हा जो काही खेळ मांडला जातोय, किंबहुना हे तर तुमचा वापर करून घेत आहेत की तुम्हाला या गोष्टीला कारणीभूत करण्यास भाग पडत आहेत. माझ्या माहितीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दालनामध्ये जी काही मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मार्डच्या अध्यक्षांनी या गोष्टीला दुजोरा दिला होता की MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्यास आम्हाला कुठलीच अडचण नाही. त्यांनी लेखी सुद्धा दिलेली आहे माझ्या माहितीनुसार. आता जर पुन्हा IMA मार्डला जर संप करण्यास भाग पडत असेल तर मी शासनाला विनंती करू इच्छितो आपल्या माध्यमातून की महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेला वेठीस धरून, शासनाला वेठीस धरून रुग्णांचे जर हाल होत असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात PIL दाखल करून संबंधित संस्थेच्या, वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात यावी.